काल दिनांक 24 मार्च 2025 रोजी सायंकाळी ITI कॉलेज रस्त्यावर क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी होऊन यामध्ये योगेश मोरे, गणेश मोरे, पवन मोरे हे जखमी झाले। त्यांना कोपरगाव शहरातील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। मोरे बंधू यांना विनाकारण झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज मंगळवार दिनांक 25 मार्च 2025 रोजी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। या प्रसंगी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली। सदरचा मोर्चा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यापासून गांधी चौक मार्गे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे नेण्यात आला। यावेळी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। काल ITI कॉलेज रोडला जो प्रकार घडला ते आमचे DB मोरे इथं बसले यांचे चिरंजीव यांच्यावर जो यांच्या मुलावर जो हल्ला झाला ते हल्लेखोर हरामखोर पहिले त्यांना अटक करा। त्याच्यामध्ये हे 2-3 जण नाही, त्यांच्यामध्ये 20 ते 22 जण आहे अजून, म्हणजे असे टोटल हे 20 ते 25 जण होते। अजून एक मला सांगितलं पोलीस प्रशासनाला का ह्या भागामध्ये घुसा, ह्या भागामध्ये तुम्हाला हत्यारं निघतील, हत्यारं यांच्या घरात चेक करा, यांच्या घरामध्ये गावठी पिस्तूल, तलवारी, चॉपर निघतील, मी तुम्हाला धरून टाकीत तिथे जाऊन। पण मी हे सांगतो, आज काल तुम्ही हे प्रकार केला, याच्यानंतर जर तुम्ही कधी हे उलटे केले तर आम्ही सुद्धा हातात क्षेत्र घेतल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात ठेवा तुम्ही। तुम्ही समजता काय स्वतःला? एवढी मोकळी वाढली का तुमची? याद राखून ठेवा। याच्या पुढे जर कोणत्याही एकाही कॉन्ट्रॅक्टरला कोणाला धक्का जर लागला तर याच्या अर्थ इतकं वाईट कोणी नाही, मी आता सांगतो तुम्हाला या ठिकाणी। आणि याच्यानंतर दर टायमाला या ठिकाणी कोपरगाव शहरात कोणत्या ना कोणत्या भागामध्ये अत्याचार तर मुलींची छेड चालती, महिलांची छेड, अहो येत नाही कुणी त्या भागात, कुणी एकही जायला तयार होईना। दिवस मावळला तर कुणी जायला तयार होत नाही त्या रोडनी। एक काम करा, आजच्या आज ते सगळे आरोपी अटक करून घ्या। त्याच्यामध्ये वास्तविक पाहता या लोकांनी त्यांना समजून सांगितलं का बा रोडचं काम चालू आहे, तुम्ही भंगारची रिक्षा त्याच्यावर घालू नका किंवा मोटरसायकली घालू नका। त्याचा राग येऊन त्यांनी इतकी अमानुषपणे मारहाण केली या लोकांना। आणि 4 जण असताना नंतर 20-25 जण त्या ठिकाणी आले आणि इतकं अशा क्रूर पद्धतीने त्यांना मारहाण केली। आज हे लोक हॉस्पिटलला ऍडमिट आहे। जर अशा पद्धतीने होत असेल, आपल्याला काय कोपरगाव शहराचं नागपूर करायचं नाहीये। सर्वात महत्वाचं इथं सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदांनी नांदत असतात, पण काही समाजकंटक ज्यांना घडवायचं आहे ते लोक अशा पद्धतीने वागतात। तर त्यांचा बंदोबस्त मी तर म्हणतो ते सारे जे मारणारे ते अतिक्रमणात असले पाहिजे, त्यांचे बुलडोझरनी घरं पाडले पाहिजे आणि त्यांच्यावर 307चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, एवढीच मी प्रशासनाला विनंती करतो। आम्ही आता सीओकडे बी जाणार आहे, सीओला सांगणार आहे जे त्या याच्यामध्ये असतील, व्हिडिओ क्लिप आलेली आहे, सर्व माहिती त्या आम्ही काय व्हायरल केलेल्या नाहीये, पण त्या व्हिडिओ क्लिप नुसार सर्व आरोपी धरून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि त्यांच्या घरादारावर बुलडोझर फिरवला पाहिजे, एवढीच मी प्रशासनाकडे मागणी। कोपरगाव शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आमच्या या छोट्याशा आव्हानाला प्रतिसाद देऊन सर्वांनी आपापली दुकानं या अतिशय अडचणीच्या काळात, कोपरगाव शहरात अतिक्रमण नाही गेलं, कोपरगाव शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त झाली, पण अशाही परिस्थितीमध्ये आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन कोपरगावच्या व्यापाऱ्यांनी छोट्या मोठ्या सगळ्यांनी जे बंद ठेवलं त्याबद्दल मी सर्व सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, सकल हिंदू समाज आणि सर्व पक्ष सर्व धर्मियांच्या वतीनं मी त्यांचे मनापासून आभार मानतो। आणि शेवट मी साहेबांना एकच विनंती करतो, साहेब हे लोक, हे जे बोके हे समाजकंटक, हे ज्या गोष्टीवर मोठे झालेत ना, त्यांना ज्या लोकांनी आपले गाळे भाडुतले दिले ना, पहिले त्या लोकांवर कारवाई करा। खरं मूळ तिथं आहे, त्या लोकांनी 200-500 रुपयासाठी त्या लोकांना गाळे भाडुतले दिले, आज ते लोक तिथे लाखो रुपये महिन्याला कमवतात आणि त्याच्यावर अशा प्रकारचे खालचे कृत्य जे घडले ते कृत्य घडतात। म्हणून मी साहेब आपल्याला विनंती करतो, ते गाळे पहिले त्याच्यावर कारवाई करा। आणि मी मनापासून साहेब तुम्हाला परत एकदा आवाहन करतो का जे व्हिडिओ मध्ये काल लोक दिसत आहेत
त्या लोकांना सुद्धा बाकीच्या लोकांना तुम्ही 8 दिवसाच्या आत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. फक्त मी भाषण करणार नाही, पण मी 8 दिवसांनी जर हे कालचे 2 जमा झाले, बाकीचे जर जमा झाले नाही, त्यांना जर तुम्ही अटक केली नाही, तर शिवसेना, मराठा समाज, सर्वच पक्षीय अशा पद्धतीने आंदोलन करेल का पोलीस प्रशासनाला सुद्धा त्याची लाज वाटेल. अशा पद्धतीचं आम्ही आंदोलन करू. 8 दिवसाच्या आत ते आरोपी सापडलेच गेले पाहिजे. ते जर नाही सापडले, त्यांच्या घरच्यांना तुम्ही आणा, त्यांच्या घरच्यांना तुरुंगात ठेवा. त्यांचे कोणते व्यवसाय त्याच्यावर पहिले बुलडोजर फिरवा. कैलास भाऊ जाधव यांनी सांगितलं त्यांच्या घरावर सुद्धा बुलडोजर फिरवा, का भविष्यात त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलं नाही पाहिजे. एवढंच मी तुम्हाला सांगतो. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आम्ही पोलीस प्रशासन स्वतःहून या नगरपालिकेत कोपरगाव शहरामध्ये कॅमेरा बसवण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे. त्याचा सर्वे सुद्धा झालेला आहे. त्याची जी काही पॉईंट्स आहेत आणि काढलेले आहेत त्याच्यावरती आमचं एकदा अनालिसिस झालं कदाचित महिनाभरामध्ये ते कॅमेरे लागले जातील, याच्याबद्दल काही शंकाच नाही. आणि राहिला याच्यामध्ये या गुन्ह्यामध्ये तातडीने ज्या वेळेला घटना घडली त्यावेळेला मी स्वतः घटनेच्या ठिकाणी पोहोचलो होतो आणि त्यावेळेला जे काही लोक होते त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यातले 2 जण अटक पण केलेले आहेत. त्यांना आम्ही आता कोर्टात रिमांडसाठी घेऊन जाणार आहोत. राहिला विषय गंभीर कलम लावण्यासाठी तर आपण क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट लावलेले आहे. त्याच्यामध्ये त्यांना जामीन सुद्धा होणार आहे. त्याच्यामध्ये कायदेशीररित्या सगळ्या बाबींची पूर्तता केली जाईल याबद्दल कुठलीही शंका मला नाही. या प्रसंगी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज कोपरगाव आदींचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिपिन गायकवाड, महाराष्ट्र माझा न्यूज, कोपरगाव.